नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. पंचकन्यांच्या मधल्या म्हणजे अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी आणि द्रौपदी या पंचकन्यांच्या मधली तारा, या ताऱ्याविषयी आपण आज बोलणार आहोत. आता काही जणांचं मत असं आहे की या पंचकन्यांमधली तारा ही सुग्रीव आणि वालीची पत्नी तारा नव्हे, तर ती राजा हरिश्चंद्राची पत्नी तारा आहे. आता केवळ काही ठिकाणी हरिश्चंद्राच्या पत्नीचा उल्लेख तारा आढळतो म्हणून ती तारा असं गृहीत धरलं तर ती तारा काय किंवा ही तारा काय, कुठल्याही तारेविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे. मुळात दोन्ही तारांच्या मध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य असं आहे की या दोन्हीही तारा आपल्या पत्नी धर्माचं निर्वहन इतक्या उत्तम पद्धतीनं करतात की आलेल्या प्रत्येक स्थितीला या सामोरं जातात, जे आहे ते स्वीकारतात, जसं आहे तसं स्वीकारतात आणि आपल्या पतीसोबत, आपल्या सहधर्मचार्यासोबत त्या आयुष्य जगत राहतात. या दोघींचंही वैशिष्ट्य तेच आहे. यातली वाली आणि सुग्रीवाची पत्नी तारा हिच्या विषयामध्ये बरेचसे गडबड आहे, बरीचशी मतभेद आहेत. म्हणजे समजातले, कुठे मांडण्यातले मतभेद अजिबात नाही आहेत, समजातले मतभेद आहेत. वानरांचा सेनापती सुषेण, या सुषेणची ही कन्या तारा, आणि या तारेचा विवाह झालाय, या ताराचा विवाह झालाय तो वालीच्या सोबत. मग वालीच्या सोबत विवाह झालेली तारा सुग्रीवाची पत्नी कधी होते? सुग्रीवाची पत्नी कोणी अजून वेगळी आहे का? आणि मग ती परत वालीकडं कशी जाते? वालीकडून परत सुग्रीवाची पत्नी कशी होते? हा सगळा एक विचित्र वाटावा असा इतिहास आहे. काय आहे, जेव्हा एका मायावी राक्षसाचा वध करण्यासाठी, म्हणजे मी पहिलं वाक्य वापरलंय, सुषेणची मुलगी, वानराचा सेनापती सुषेणची मुलगी तारा, जो सुषेण पुढे रामाच्या सोबत सुद्धा अत्यंत बलशाली सशक्त वानर सेनेला घेऊन आलेला होता. आता ही तारा वालीची पत्नी. गडबड अशी आहे की जेव्हा वाली एका मायावी राक्षसाचा वध करण्यासाठी गुहेमध्ये जातो, दीर्घकाळ युद्ध चालतं आणि आपल्या भावाची वाट बघत सुग्रीव बाहेर उभा असतो. खूप मोठं युद्ध चालतं, खूप आवाज येतात, काही वेळेला रक्तही गुहेतून बाहेर येताना दिसतं आणि सुग्रीव असं समजतो आपला भाऊ वाली त्या मायावीचा बळी ठरला आहे. मग तो त्या गुहेच्या तोंडावर दगड लावतो, परत घरी येतो आणि वालीच्या मृत्यूची हकीकत सगळ्यांना सांगतो. आणि मग वालीची पत्नी तारा हिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो स्वतः. सुग्रीवाची वेगळी पत्नी आहे, जिचं नाव आहे रोमी. या रोमी सोबत सुग्रीव जगत असतो, पण त्यासोबतच वालीचा मृत्यू झाल्यावर तारालाही आपली पत्नी म्हणून तो स्वीकारतो. काही दिवसानंतर ते युद्ध संपतं तिकडचं गुहेतलं आणि वाली बाहेर येतो. वालीला कळतं की आपलाच भाऊ गुहेचं दार लावून निघून गेलाय. वाली त्या म्हणजे दगडाला काढून बाहेर येतो, सशक्त असतो तो, आणि मग तो सुग्रीवासोबत प्रचंड भांडण करतो. युद्धच होतं म्हणा ना. मग सुग्रीवाला तो अत्यंत वाईट पद्धतीनं पराभूत करतो, राज्याच्या बाहेर हकलून देतो. सुग्रीव राजा झालेला असतो, त्याचं राज्य पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन टाकतो. सुग्रीवाचं राज्य ताब्यात घेतल्याबरोबर, राजा झाल्याबरोबर तारा ही सुग्रीवाची झालेली पत्नी, जी पहिली वालीची पत्नी असते, ती बरोबर पुन्हा वालीची पत्नी होऊन जाते. आता सुग्रीवाची ही एक पत्नी रोमी, जिलाही आपली पत्नी म्हणून वाली स्वीकारतो आणि दोन पत्न्यांच्या सोबत वाली राहू लागतो, दोन पत्नींच्या सोबत राहू लागतो. आता वालीला हाकलून दिलाय, बायकोही काढून घेतली आहे. अशा स्थितीमध्ये वाली रामचंद्रांच्या शरणाला जातो आणि सांगतो की माझ्या भावानी माझ्यावर अन्याय केलाय, मी जी कृती केली होती ती गैरसमजातून केली होती, त्याची शिक्षा मला द्यायला हरकत नव्हती, पण माझी बायकोही घेऊन टाकायची आणि राज्यातूनही हाकलून द्यायचं, ही कृती वाईट आहे. त्यामुळं वालीला आपण धडा शिकवावा. भगवान रामचंद्र वालीला धडा शिकवतात आणि त्यावेळी
वालीच्या मृत्यूनंतर वाली आपली पत्नी तारा, पुत्र अंगद आणि रोमी या सगळ्यांना पुन्हा सुग्रीवाच्या हवाली करतो मृत्यूसमयी. आणि त्यावेळी वाली जे ताराचं कौतुक करतो ना, ते खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ताराचं कौतुक करताना वाली असं सांगतो की तारा ही कोणत्याही क्षणी योग्य विचार करणारी स्त्री आहे. म्हणजे तिला संकटाचा अचूक अंदाज येतो. छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालून ती त्यातला नेमकेपणा हेरते आणि मग निर्णय घेते. तिला संकटांचा अंदाज येतो, चांगलेपणाचा अंदाज येतो आणि या अंदाज तिचा सहसा खोटा ठरत नाही. एकदा ताराने सांगितलं की हे असं होणार आहे तर ते तसंच होत असतं. तारा ही खूप गुणी, संकटाचा अंदाज लावणारी हुशार स्त्री आहे. तिच्या ऐकूनच सुग्रीवानी राज्यकारभार करावा असं वाली मृत्यूसमयी सांगतो. मृत्यूशय्येवर असलेला पती आपल्या पत्नीचं एवढं कौतुक करून सांगतो, ही साधी गोष्ट नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, रामायण ही कथाच मुळात 3 बंधू समूहाची आहे. एक मनुष्य जे अत्यंत चांगल्या गुणांनी काम करतायत, दुसरे राक्षस, मनुष्य म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या मनुष्य समूहाची, मनुष्य बंधू समूहाची कथा आहे. तिसरा रावण, कुंभकर्ण, विभीषण या राक्षस बंधू समूहाची कथा आहे. आणि तिसरी वाली, सुग्रीव ही प्राणी बंधू समूहाची कथा आहे. त्यामुळे या तिघांचे स्वभाव वेगवेगळे असणं स्वाभाविक आहे. ही प्राण्यांची कथा आहे. त्यामुळे उगाच मनुष्यांचे नियम या प्राण्यांना लावून ते असे का वागले, बायको ह्याचंही चूक की त्याचंही चूक की असं म्हणू नका. वाली मृत्यू झाला आहे असं गृहीत धरून वालीच्या पत्नीला आपली पत्नी म्हणून सुग्रीवानं स्वीकारलं होतं. सुग्रीवानं आपला धोका दिला असं म्हणून त्याला हाकलून लावून त्याची बायको वालीनं आपल्याकडे ठेवून घेतली होती. हा फरक आहे. या वाली आणि सुग्रीवाच्या युद्धामध्ये तारा अत्यंत चाणाक्ष असते आणि ती वालीला सांगते, सतत पराभूत होणारा सुग्रीव पुन्हा पुन्हा तुम्हाला आव्हान देतो आहे. याचा अर्थ एकच आहे, सुग्रीवाच्या मागे कोणीतरी उभा आहे आणि इक्ष्वाकू वंशातला तो जर राजकुमार याच्या सोबत असेल तर मला तुमचा पराभव दिसतो आहे. या पराभवापेक्षा, या मृत्यूपेक्षा तुम्ही सुग्रीवासोबत तह करावा. तुमचं बंधुप्रेम तर आहेच आहे, तो तह करावा. त्याची पत्नी त्याला देऊन टाकावी, त्याचे अधिकार त्याला देऊन टाकावेत आणि तुम्ही सुखानं राज्य करावं असा सल्ला तारा वालीला देते. पण वाली हा सल्ला ऐकत नाही. वालीचा मृत्यू ओढवतो. म्हणून वाली सांगतो, ताराला सगळ्या गोष्टी कळतात. जेव्हा वालीचा मृत्यू होतो, सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो, तारा आणि रोमी दोन्हीही पत्नी वालीला मिळतात, अंगद राजपुत्र होतो, त्यावेळी भोगविलासामध्ये इंद्रिय भोगाच्या आसक्त होऊन वाली संपूर्ण कालखंड काढून घेतो. पावसात तो बाहेरच पडत नाही. शरद ऋतूचं आगमन झाल्यावरही तो भोगविलासात विलीन झालेला असतो. तेव्हा चिडून आलेल्या लक्ष्मणावरती वाली घाबरलेला असतो. त्याला वाटतं की लक्ष्मण आता काय करणार आहे. अशा वेळी अत्यंत, माफ करा, सुग्रीव हा शब्द वापरायला पाहिजे मी, मध्ये मध्ये वाली म्हणतोय. त्यावेळी भोगविलासात मग्न झालेला सुग्रीव लक्ष्मण चालून आल्यानंतर आपली पत्नी ताराला सांगतो की तू लक्ष्मणाला समजून सांग. तारा समोर येते तेव्हा लक्ष्मण जरासा शांत होतो, कारण स्त्रियांवरती चिडायचं नसतं. रघुकुलरीत सदा चली आहे, स्त्रियांचा सन्मान करण्याचे रघुकुलरीत. आणि त्यातूनच लक्ष्मण शांत होतो आणि म्हणतो की सुग्रीवाला कळत नाहीये का की आता जायला पाहिजे, सीतामातेचा शोध घ्यायला पाहिजे, हे कळत नाहीये का. तेव्हा तारा सांगते, हो चुकलंय त्याचं. अनेक वर्षापासून अपेक्षित असलेलं सुख पारखा झालेला होता, ते त्याला आता मिळालंय, त्यात तो गर्क झालाय. भल्या भल्या ऋषीमुनींना सुद्धा वासना चुकलेली नाही आहे, ते त्यात अडकलेत. तिथे हा सामान्य मरकट त्याचं काय, तो तर अडकेलच ना, तुम्ही समजून घेतलं पाहिजे असं तारा सांगते. एवढंच सांगून ती शांत बसत नाही. ती किती निपुण आहे बघा. ती लक्ष्मणाला सांगते,
असं असलं तरीही सुग्रीव शांत बसला आहे असं अजिबात समजू नका. सुग्रीवाने व्यवस्था केलेली आहे. लंकेत किती राक्षस आहेत याचा अंदाज घेतला आहे. आपली वानरसेना सगळी बोलावून घेतली आहे. त्याची शक्ती तपासून बघितलेली आहे आणि लवकरच तो आता आपल्यासोबत लंकेवरती चाल करायला येणार आहे. तयारी ऐकून लक्ष्मण शांत होतो आणि सांगतो की लवकर निघण्याची व्यवस्था करा आणि निघून येतो. हे ताराचं वैशिष्ट्य आहे. हे ताराचं वैशिष्ट्य. तारा अगदी एक निपुण स्त्री होती. म्हणजे वन्य प्राण्याप्रमाणे तिला आपला पती एकदा वाली, एकदा सुग्रीव, पुन्हा वाली, पुन्हा सुग्रीव असं बदलावं लागलेलं असलं तरीही तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ नये, कारण ती वन्य संस्कृतीचा, वन्य जीवांच्या संस्कृतीचा सांभाळ करत होती आणि जे आहे त्याला सामोरं जात होती, ते सांभाळत होती. हीच आहे ताराची कहाणी. ताराची कहाणी ऐकल्यानंतर त्या पंचकन्यातली तारा हरिश्चंद्राची तारा की ही तारा असा प्रश्न न उपस्थित करता मी या ताराला पंचकन्या मानतो आणि तिच्या या अमूल्य योगदानाचंही नमन करतो. नमस्कार.